तर मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? फिरताय ना? फिरलंच पाहिजे. तर आम्ही चाललोय आता बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनच्या घरी. जास्त मी तुम्हाला जगलिंग जार्गन्स नाही सांगत, बट इथे जवळचं स्टेशन होतं चॉक फार्म, आणि त्या स्टेशनला उतरल्यावर एक 4 ते 5 मिनिटाचाच वॉक आहे, आणि तो वॉक घेऊन आम्ही चाललोय बाबासाहेबांच्या घरी. आज वेदर चांगलं आलंय, ऊन पडलंय. ऊन असल्यामुळे प्रसन्नता आहे. तर जाऊन गेल्यावर मी सांगतो तुम्हाला की कसं वाटतं. आणि त्यांचं घर इथे इंडियन गव्हर्नमेंटनीच मेंटेन ठेवलंय. तिकीट्स नाही आहेत. तिथे गेल्यावर आपण पुढचं डिस्कस करू. इथून आता अजून 2 मिनिटावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडनमधील घर आहे. ह्या घराबद्दल मला जास्त माहिती नाही आहे, पण एवढंच माहिती आहे की ते इथे 1 वर्ष होते, आणि त्यांनी वापरलेल्या काही गोष्टी, म्हणजे जसं त्यांचं पेन झालं, त्यांचे बुक्स झाले, त्यांचा चष्मा, आणि त्यांनी वापरलेलं अजून काही साहित्य अजून तिथे ठेवलेलं आहे. आणि इंडियन गव्हर्नमेंट किंबहुना महाराष्ट्र गव्हर्नमेंट ह्याचं मेंटेनन्स करतं. हा सनी डे असल्यामुळे पावसाचं सावट नाही आपल्यावरती. You have arrived. आणि मित्रांनो, आपण पोचलोय सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनच्या घरी. हे समोर आपल्या जे दृश्य आहेत हे त्यांचंच घर आहे. आपण आता आत जाऊ. इथे बोर्ड लावला, मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. आणि आत तर मित्रांनो, आपण आता आतमध्ये आलो आहोत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनच्या घरामध्ये. आणि मी तुम्हाला जेवढं दाखवायचा प्रयत्न करेन, प्रत्येक एक गोष्ट जवळून. आणि इथे इंडियन गव्हर्नमेंटने चांगलं जतन केलं आहे त्यांच्या गोष्टींचं. आणि प्रत्येक पिक्चर, प्रत्येक आयटम प्रिटी मच सेल्फ एक्सप्लॅनेटरी आहे. सो मी दाखवतो तुम्हाला आता काय काय इथे यांनी ठेवलं आहे ते. सो ही इथे एंट्री आहे. एंटर करता करताच राईट हँड साईडला बुद्धाची अशी सुंदरशी मूर्ती आहे. त्याच्या बाजूला इथे फोटो आहे, इंडियाज टॉलेस्ट स्टॅच्यू ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इन हैदराबाद.
इथे विजिटर्स हँडबुक आहे, सो जेवढे लोक येतात त्यांना इथे एंट्री करावी लागते की त्यांनी विजिट केलं आहे. आणि हे भवन किंवा हे म्युझियम बांधलं आहे इंडियन गव्हर्नमेंटनी, एस्पेशली मोदी गव्हर्नमेंटनी. तुम्ही वाचू शकता. इथे पाणी प्यायला आणि ट्रॅश टाकायला छोटंसं बिन आहे. आणि आपण आता बेसिकली हा ग्राउंड फ्लोअर आहे, हा हॉल आहे. आणि इथे वेगवेगळे पिक्चर्स लावलेत, मी एक एक दाखवतो आपल्याला. हा देखील एक सुंदर पोर्ट्रेट आहे. आणि आपण आता हॉलमध्ये जातोय. हा मेन हॉल. हा त्यांचा त्या काळचा सोफा आहे जे ते वापरायचे, तसंच जतन केलं आहे त्यांनी. त्यांची चेअर, हे जे वुडन दिसत आहे ते हीटर्स आहेत. हीटर्स तर मॉडर्न आहेत, पण हे वुडन कवर लावलं आहे प्रोटेक्ट करायला. कोण जवळ गेलं तर चटका वगैरे लागू शकतो. कोलंबिया युनिव्हर्सिटीने बाबासाहेबांना डॉक्टरेट दिलेलं 5 जून 1952, तो पिक्चर आहे. हे बाबासाहेब आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स, जिथे त्यांनी त्यांची मास्टर्स डिग्री घेतली सायन्सची 1921-22मध्ये, त्यांचा बॅच आहे. हे घर इनफॅक्ट त्यांचं 1 वर्षाचं राहतं घर होतं फ्रॉम 1921 to 1922. सो आपण पुढे जाऊया. हे जर्मनमध्ये बाबासाहेबांचं पत्र आहे. त्यांचा बायोडेटा त्यांनी पाठवलेला बॉन युनिव्हर्सिटीला त्यांच्या डॉक्टरल प्रोग्रामसाठी. सो त्यांचं लेटर हे जर्मन भाषेत आहे. आणि हा स्नॅप तुम्ही पाहताय जेव्हा बाबासाहेबांनी गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबईमध्ये ऑफिशिएटिंग प्रोफेसर म्हणून जॉईन केलेलं 1928मध्ये. ते पुढे जाऊन त्या कॉलेजचे प्रिन्सिपल देखील झाले आणि 1938पर्यंत त्या कॉलेजचे प्रिन्सिपल होते. हे त्यांचे कॉलिग्ज आहेत. आणि हा त्यांचा सोफा आहे. या फोटोमध्ये लेफ्टला दादासाहेब गायकवाड आहेत, कर्मवीर भाऊराव पाटील आहेत. या फोटोमध्ये दादासाहेब गायकवाड आहेत, फ्रॉम लेफ्ट टू राईट वे बोलतो. कर्मवीर भाऊराव पाटील आहेत. बेसिकली पब्लिक क्लेनलीनेस प्रोग्रामचा फोटो आहे. मित्रांनो, जेवढी माहिती मी दाखवतोय आपण पॉज करून देखील वाचू शकता आणि फोटो पाहू शकता. सुंदरसा पोर्ट्रेट बाबासाहेबांचा आहे. आणि त्या काळाची त्यांची फायर प्लेस आहे. बेसिकली इथे आग लावायची आणि मग अख्खं घर गरम व्हायचं. आता ही मॉडर्न फायर प्लेस येतात ज्या हीट किंवा इलेक्ट्रिक बेस्ड असतात. त्या काळी असं होत्या. आणि हे प्रिॲम्बल ऑफ आवर इंडियन कॉन्स्टिट्यूशन. हे बाबासाहेबांचं चित्र पुना पॅक्टच्या वेळेचं आहे. इथे जर तुम्हाला कळत नसतील तर हे बाबासाहेब आंबेडकर आहेत. इथे बाबासाहेबांना मानवंदना म्हणून हा पुतळा ठेवण्यात आला आहे. लोक येऊन इथे बघा अशी फुलं अर्पण करतात, इथे नतमस्तक होतात. त्यासाठीच हे कार्पेट ठेवलं आहे.
हे बाबासाहेबांचं लेटर गांधीजींना आहे. हा फोटो त्या प्रेस कॉन्फरन्सचा आहे किंवा त्या पब्लिक कॉन्फरन्सचा आहे ज्यावेळेस बाबासाहेब बुद्धिझमला कन्वर्ट झाले, ऑक्टोबर 15, 1956. ते अजून एक फायरप्लेस आहे, सुंदरशी बुद्धाची मूर्ती. आणि बाबासाहेबांनी लंडनमध्ये देखील मुलांना स्कॉलरशिपमध्ये मदत केलेली आहे. इथे पण आपण जायचा प्रयत्न करू. ही बेसिकली घराची बॅक साईड आहे. तर हा बेसिकली एक क्लिनिंग रूम त्यांनी बनवला आहे, काही फॅसिलिटीज मेंटेनन्स वगैरे करण्यासाठी. आणि आपण आता हा सुंदरसा स्टेअरकेस वापरून वर जाणार आहोत. आणि मित्रांनो, एक मी गोष्ट तुम्हाला दाखवलीच नाही, की तुम्हाला आत्ता दाखवतो, ते बाबासाहेबांचे हे कोट्स. आणि मला एस्पेशली हा कोट आवडला. वुमन एम्पॉवरमेंटचं महत्त्व त्या काळी बाबासाहेबांनी जगाला पटवून दिलं, तरी लोक आज जागली नाही आहेत. दुर्दैव आहे. चला तर आपण वरती जाऊया. तर आपण आता आलो आहे फर्स्ट फ्लोअरला. हे छोटंसं ऑफिस आहे जे आता इथे मेंटेन करतात त्यांचं. आणि फर्स्ट फ्लोअरला बाबासाहेबांची लायब्ररी ही तुम्ही पाहताय. हा संपूर्ण रूम त्यांच्या लायब्ररीला, त्यांच्या वर्कला आणि त्यांच्या बेसिकली रिसर्चला किंवा स्टडी रूम कम लायब्ररी रूम तुम्ही बोलू शकता. तर हे सोफाज देखील त्यांचे त्या काळचे आहेत. आणि इथे देखील काही पिक्चर्स आहेत, मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. ही वेल लिट अप रूम आहे. तुम्ही पाहू शकता की लाईट कोणतीही लावली नाही आहे आणि रूमचाच प्रकाश एवढा आहे की त्या एंडपर्यंत जरी कोण बसलं तरी आरामात त्यांचं पुस्तक वाचू शकतात.
हा 5 जून 1952 कोलंबिया युनिव्हर्सिटीने जेव्हा डॉक्टर ऑफ लॉज डिग्री दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, तेव्हाचा हा फोटोग्राफ आहे. फोटोज दाखवण्याच्या ह्याच्यात मी तुम्हाला त्यांचा स्टडी टेबल दाखवलाच नाही. हे बघा, माझे वडील बोलायचा प्रयत्न करत आहेत की हे पुस्तक दाखव ज्यांच्यामुळे त्यांची खरी ओळख आज लोकांपर्यंत आहे, म्हणजे आपलं कॉन्स्टिट्यूशन भारताचं. इथे काही बुक्स आणि बाबासाहेबांचे लेख किंवा लेटर्स ठेवले आहेत. जर आपण आलात तर हे पण आपण हाताळू शकता, वाचू शकता. तर आपण मित्रांनो आता वरती जाणार आहोत त्यांच्या बेडरूममध्ये, परत हा स्टेअरकेस वापरून. हा आवाज जो तुम्हाला येतोय तो खरं तर या फायर अलार्मचा आहे. स्मोक डिटेक्टर, फायर अलार्म, व्हॉट एव्हर यू कॉल इट, त्याचा आवाज आहे. वर येताच इथे लेफ्ट साईडला वॉशरूम्स आहेत. मला खरं तर हा पोर्ट्रेट खूप आवडला. या खरं तर मित्रांनो बुक्स लेफ्टला आहेत ना, मला तरी वाटतं फॉर सेल आहेत. मी विचारतो त्यांना, असेल तर मला ही बुक हवी आहे. ही पहिली राऊंड टेबल कॉन्फरन्स आहे. पण आता त्यांच्या बेडरूममध्ये जाणार आहोत. हे पाहू शकता तुम्ही त्यांच्या ट्रॅव्हलिंग किटचा फोटो.
यांनी सांगितलंय हात लावू नका, कारण हा बाबासाहेबांचा ओरिजिनल चष्मा आहे. हा त्यांचा फॅमिली फोटोग्राफ आहे. हो हो. आणि हे दादा देखील आपल्याला इथे भेटले आहेत. दादा कुठून आलात तुम्ही? मी संभाजीनगर, महाराष्ट्र. ओके. आणि का आलात तुम्ही इथे? मला बाबासाहेबांपासून मी खूप इन्स्पायर आहे आणि लंडनला येण्याचं माझं जे एक मेन हे होतं की यांच्या आज या निवासस्थानी या ठिकाणी भेट द्यावी, ही माझी खूप इच्छा होती. मी संभाजीनगरचा उपमहापौर होतो आणि माझी इच्छा होती की मी जेव्हा पण लंडनला जाईल मी आधी इकडे जाऊन हे भेट देईल आणि इथे जी एक पॉझिटिव्ह ऊर्जा आहे, जी एनर्जी आहे, ती इथं आल्यावर मला ती फील होतीये की खरंच काय त्यावेळेस राहिलं असेल आणि बाबासाहेबांचं या ठिकाणी वास्तव्य होतं. हे म्हणजे विचार करूनच खूप मोठं हे वाटतंय की माझं भाग्य मी इथं आलोय. वा, बघा अशा विचारसरणीची माणसं आवर्जून येत आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा मित्रांनो, या स्मारकाची किती व्हॅल्यू आहे. गव्हर्नमेंटने हे खरं तर बनवलंय, पण हे स्मारक नाही तर एक ऊर्जा स्तोत्रच आहे, ऊर्जा स्त्रोत आहे अशा माणसांसाठी आणि अशा लाखो लोकांसाठी. आणि स्पेशली मला जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे, मोदीजी आहेत आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, महाराष्ट्र सरकार आहे, त्यांनी हे स्मारक घेतलं, ही खूप मोठी गोष्ट केली आहे. म्हणजे हे एक आपली धरोहर आहे की जी आज ज्यांनी आपल्यावर राज्य केलं त्यांच्या गावामध्ये आपण या ठिकाणी हे घेऊ शकलो. मला असं वाटतं की याच्यापेक्षा मोठं आणखी आपल्या सगळ्या अनुयांना काय पाहिजे. बघा तर हेच असे लोक इथे येतात आणि माझं असं म्हणणं आहे की अशी लोक देखील अशा वास्तूला अजून प्रफुल्लित करतात, कारण हे या महामानवाच्या विचारांना, त्यांच्या आचरणाला आणि त्यांच्या नॉलेजला अजरामर करतात त्यांच्या मनात ठेवून. तर आपण इथे त्यांचा टी सेट देखील पाहूया. आणि इथे बघा त्यांच्या ओरिजिनल बुक्स आहेत जे ते दैनंदिन वापरायचे. हा त्यांचा चष्मा आहे, सॉरी त्यांचे पेन, हा दुसरा चष्मा आणि ही त्यांची रीडिंग चेअर. हा त्यांचा बेड. त्या काळी बेसिकली हे वापरायचे इथे कर्टन्स हँग करण्यासाठी. तर चारी साईडनी कर्टन्स हँग केले जायचे डस्ट प्रोटेक्ट करण्यासाठी की डस्ट येऊ नये बेडवर, आणि व्हेंटिलेशन युजली वरून असायचं. तर हा मित्रांनो आजचा आपला हाऊस टूअर होता सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लंडनच्या घराचा. आणि आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी चाललो आहे. सगळे तुम्ही पाहू शकता माझ्या पाठी त्यांचीच रचना वाचतायत आणि इथे मम्मी त्यांच्याच सोफ्यावर विश्रांती करते. तर मी डॅडींना एक इम्पॉर्टंट हिस्ट्रीतला पीस दाखवायचा आहे. डॅडींना एक इम्पॉर्टंट पीस ऑफ हिस्ट्री दाखवायचा आहे आपल्याला. काय दाखवतो? जवाहरलाल नेहरूंचं लेटर. ओके. कोणतं लेटर आहे? ओके. ओके, सो बेसिकली हे लेटर आहे जे शेड्यूल कास्ट पीपल आहेत पाकिस्तानमधल्या, त्यांना इंडियात शरणागती द्या. हे मराठांचं लेटर आहे. हो, मराठा.
तर आपण आता बाबासाहेबांच्या घरांना अलविदा करून निघूया तिथून. ओके. हे त्यांच्या हस्ताक्षर त्यांची सिग्नेचरचं एक लेटर, ऑल इंडिया शेड्यूल कास्ट बघा, फेडरेशन. किती पाहिलं तर मन भरत नाही. दिवस कमी पडते. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की हा सोफा किंवा अन्य कुठचेही सोफा बाबासाहेबांचे आहेत, पण ते बाबासाहेबांचे नाही आहेत. ते खरं तर इंडियन गव्हर्नमेंटनेच इथे ठेवले आहेत. सो प्लीज सॉरी फॉर मिसइन्फॉर्मेशन. आणि याचसोबत बाबासाहेबांना अभिवादन करून मी हा व्हिडिओ इथेच संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.